नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती व्यवसाय चॅनलवरती आपलं स्वागत आहे. खूप दिवस झाले मी याच्यावरती व्हिडिओ टाकला नव्हता, कारण माझी वैयक्तिक कामं चालू होती. त्यामुळं मी ते व्हिडिओ टाकायचं मला जमलं नाही. परंतु आता मेचा महिना चालू आहे, जूनमध्ये शेतीचे कामं चालू होणार आहे. त्याचप्रमाणे मी माझी स्वतःचं 1 एकर शेत नांगरून पडलेलं आहे आणि याच्यामध्ये पिकाची व्यवस्थापना म्हणजे तूर या पिकाची व्यवस्थापना करायची आहे. मागच्या वर्षी मी माझ्या शेतामध्ये तुरीचं उत्पादन घेतलं होतं. त्यावेळेस मला 17 ते 18 क्विंटल एकरी तुरीचं उत्पादन झालं होतं. आता ह्यावेळेस जी व्यवस्थापना करायची आहे किंवा जे शेतकऱ्यांना मला सांगायचं आहे, का ह्यावेळेस मला जवळपास 20 क्विंटलच्या वरती जाता येतं का? म्हणजे शेतीचं एकरी उत्पादन म्हणजे लक्षात घ्या मला काय बोलायचं मी परत एकदा बोलतो. 20 क्विंटलच्या वरती मला शेतकऱ्याला उत्पादन घेता येतं का? मी कॉन्फिडंट आहे का मला जाता येईल. आपण प्रयत्न करू. तर त्यासाठी आपण ह्या तुरीचे उत्पन्न आता तुम्ही बघू शकता का या सध्याच्या टायमाला मी जे 1 एकर शेती आहे, जी ॲक्युरेटमध्ये 1च एकर आहे आणि त्याच्यामध्ये मला आता पूर्णतः शेतीचं उत्पादन घ्यायचं आहे. जे एक म्हणजे तुरीचं राहील आणि त्या तुरीची व्यवस्थापना कशी राहील, कशी नाही, एक थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करतो. आता मागच्या वेळेस मी तुरीचं उत्पादन घेताना काही कृषी अधिकारी जे माझ्या गावाला जे कृषी अधिकारी येतात त्यांची बऱ्याचशा गोष्टीची मला मार्गदर्शन झालं आणि त्याच प्रकारे माती परीक्षण करून मला त्या गोष्टी लक्षात आल्या का माझ्या तुरीच्या शेतामध्ये मला काय कमी आहे किंवा काय करायचं आहे. जे मागच्या पिकाची मध्ये मी 17 ते 18 क्विंटल जे उत्पादन घेतलं त्याची मदत आता भरपूर प्रमाणात मला होणार आहे. तर त्यामुळं मी ह्यावेळेस आणखीन जास्त कॉन्फिडन्समध्ये का जास्तीत जास्त उत्पादन काढू. तर त्यासाठी एक लक्षात आलं का तूर या पीक घेत असताना आपल्याला समजा तुरीची जी मर होती, समजा साधारणतः जेव्हा 2 आणि 3 महिन्याची होती तर ऑटोमॅटिक तुरीचे भाव वाढणार. त्यासाठी बुरशीनाशक तर त्याची व्यवस्थापना मी कशी करणार आहे ते 1 जूनला तुम्हाला कळेल. कारण 1 जूनला मला लागवड करायची जवळपास 1 जून ते 5 जूनच्या मध्ये लागवड आहे. त्यावेळेस माझा व्हिडिओ येईल. 1 जूनच्या वेळेस म्हणजे त्यावेळेस कळेल का बा तुरीची त्याची फवारणी कशी राहील. प्रत्येक वेळेस बुरशीनाशक हाच सगळ्यात मोठा तुरीसाठी एक धोकादायक पिकाला कमी करणारा किंवा शेतकऱ्याला उत्पन्न कमी होत असेल तर त्याचं कारण फक्त तुरीचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही या बुरशीनाशक या गोष्टी आणि खताची व्यवस्थापना जर या 2 गोष्टी जर लक्षात घेतला तर तुम्हाला अक्षरशः वाजवीपेक्षा जास्त उत्पादन होतं याची गॅरंटी मी देतो. कारण मी ज्यावेळेस शेतीचं उत्पादन घेत होतो त्यावेळेस 18 क्विंटल ज्यावेळेस मी तुरीचं उत्पादन घेतलं तर माझ्या बाजूला 2 ते 5 एकरच्या आसपास जवळपास त्यांना एकरी 8 ते 9 क्विंटल आणि 10 क्विंटलच्या वरती ते गेलेले नाही. आणि तिसरी गोष्ट एक आहे का ज्यावेळेस आपण तूरची छाटणी किती दिवसाला आणि कशी करायची. बऱ्याचशा शेतकरी याच्यामध्ये गोंधळलेला आहे. नेमकं करावं का नाही करावं, छोटे झाडं राहते तर त्यावेळेस तिची 3 वेळेस ती छाटणी झालीच पाहिजे. आता 3 वेळेस छाटणी झाल्याच्या नंतर ज्यावेळेस त्याचा उत्पादनात जी वाढ होती जी अपेक्षेच्या पेक्षाही भयान होती ते तुम्हाला सांगण्यात येईल का ते कशा प्रकारे आणि कशा नाही. कारण मी उत्पादन घेतो आहे, मी तुमच्या 15 दिवस अगोदर राहील. म्हणजे ज्या गोष्टी तुम्ही लागवड करशाल तर तुमच्या लक्षात येईल का तुम्हाला नेमकं काय करायचं आहे काय नाही. आणि माझ्या तुरीचं उत्पादन किती मी 1च एकर करा म्हणतो किंवा अर्धा एकर करा. शेतकऱ्याच्या लक्षात येईल का तुरीचं उत्पादन आपल्याला वाढलं गेलं पाहिजे. आता मी मागच्या वेळेस रासायनिक खताचा उपयोग केलेला नव्हता. जे दिलं ते फवारणीतून दिलं. आणखी परत एकदा सांगतो की मी शेतात रासायनिक खताचा प्रयोग करत नाही. साधारणतः बाजूला ऊस आहे, तुम्ही एकदा बघू शकता का या ऊसाला सुद्धा रासायनिक खत मारत नाही. जीव अमृतद्वारेच मी त्याची ड्रिंचिंग करतो आणि त्याला त्याच पद्धतीनं मी खत देतो. तर मी तुरीला सजेस्ट करणार नाही तुम्हाला का मी रासायनिक खत वापरा. आणि एवढं करून तरी मी 18 क्विंटलचं उत्पादन काढलेलं आहे. आपण जर गेलं तर फवारणीतून थोडेफार खत दिले तर कारण खायला तर द्यावंच लागणार आहे. आणि एक जेवढं तुमचा सेंद्रिय खतावरती जोड राहील तो असू द्या. तुम्हाला पूर्ण गोष्टी एक सिरीजद्वारे किंवा प्रत्येक व्हिडिओला 1, 2, 3 ह्या प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ येतील. आणि कामाची आणि तुरीची व्यवस्थापना कशी राहील तुम्ही ह्या व्हिडिओच्या मागे राहा. माझी 1 जूनला लागवड चालू होत आहे. सगळ्यात मोठी गोष्ट त्याचं अंतर कसं राहील. आता साधारणतः महाराष्ट्रामध्ये 4x2 ची लागवड आहे. त्या हिशोबानं एकरी झाडं अंदाजे सांगतो मी तुम्हाला 4,500 ते 5,000 झाडं एकरी बसतात. 4,500च्या आतच बसतात समजा, 5,000च्या वरती जात नाही ते. परंतु ज्या पद्धतीनं आपल्याला लागवड करायचं आहे व्हेंटिलेशन पण पाहिजेत म्हणजे पिकांमध्ये अंतर बी पाहिजे. आणि झाडाची संख्या जवळपास आपल्याला 7,500 लक्षात घ्या 7,500 एकरी बसवायची आहे. आणि त्यासाठी मग ती लागवड कशी राहील काय राहील तर तुम्हाला 1 जूनला त्यावेळेस कळून जाईल का गुंठ्यामध्ये किती बसता एका झाडं आणि एकरी झाडं किती बसतात. तर ती आपल्याला 7,500. तर ज्यावेळेस आपलं 4,500ला पीक समजा झाडाचं पीक आणि 7,500 झाडाचं पीक तर याच्यामधला डिफरन्स तुम्हाला लगेच लक्षात येऊन जाईल. म्हणजे 7,500 मध्ये जे येणारं पीक आहे हे जादा राहील
ह्या हिशोबानं आपल्याला 1 एकरला 18 ते 20 क्विंटलच्या वरती जाता येतं का किंवा जाणार का? तर बिलकुल. तर त्यासाठी मी तयारीत आहे आणि तुम्ही व्यवस्थितरित्या बघा का नेमकं याच्यामध्ये काय आहे आणि काय नाही. तर आणखीन काही विषय असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला काही प्रश्न विचारू शकता ज्याचे मी उत्तर देण्याचा प्रयत्न करीन. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. नमस्कार.